नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी। आज लोणार सरोवराविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आणि त्यानंतर तिथे मी तुम्हाला घेऊन पण जाणार आहे। लोणार सरोवर हे उल्कापातामुळे झालेलं सरोवर आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि जगातलं सर्वात मोठं आश्चर्य पण ते आहे। असंच एक सरोवर अमेरिकेत आहे, इराणमध्ये आहे। हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। उन्हाळ्याच्या दिवसात काही वेळेला त्याचा रंग बदलतो आणि ते पाणी गुलाबी दिसतं, लालसर दिसतं। त्या उल्कापातामुळे झालेल्या या सरोवरामध्ये तेथील जी माती आहे, ती माती जर का तुम्ही लोहचुंबक घेऊन गेलात तर त्या मातीमध्ये लोह कण असल्यामुळे, कारण उल्कापाताचं ते झाल्यामुळे सरोवर झालेलं आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला ते माती जी आहे, मातीतले कण असे खेचून घेताना तुम्हाला दिसतात। या लोणार सरोवराला मी नाही गेले, पण माझ्या एका मैत्रिणीने, ज्या माझ्या स्वराभजनी मंडळ ऑनलाईन या संकल्पनेमध्ये कायम ॲक्टिव्ह असतात, तर त्या लोणार सरोवराच्या जवळ राहतात आणि त्यांना आज असं वाटलं की तिथली माहिती तुम्हाला द्यावी आणि तुम्हाला ते दाखवावं। कारण आज सोमवार आहे, तिथे पापहरेश्वर मंदिर एक शिवाचं मंदिर आहे, तर आणि त्याच्या सभोवती बरीच सारी मंदिरं पण आहेत, तर ते मंदिरही त्यांना तुम्हाला दाखवायचं आहे। तिथली एक महत्त्वाचं म्हणजे काशीहून गंगा येते, म्हणजे आपण म्हणतो ना राजापूरला गंगा येते, तशी काशीहून लोणारमध्ये सुद्धा गंगा येते। खाऱ्या पाण्याचं खरं तर सरोवर आहे ते, परंतु ही जी गंगा आहे त्याचं पाणी मात्र गोड आहे। तर बघूया आपण, त्या आपल्याला दाखवत आहेत की लोणार सरोवराच्या तिथलं जे गोमुखातनं पाणी येते, गोडं पाणी येते आणि त्याची आख्यायिका सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत। तर बघूया आपण, आपल्या शिवकन्याताई आपल्याला तिकडे घेऊन जाणार आहेत। त्या स्वतः लोणारलाच राहतात। धन्यवाद मॅडम, मी या लोणारच्या धारेची थोडी माहिती देत आहे। ही गंगा आहे आलेली, काशीहून आलेली गंगा आहे। जुनी एक आख्यायिका आहे की जुना एक काशीचा कापडी होता आणि तो तीर्थयात्रा करत करत लोणार सरोवराला आला आणि त्याने इथं आंघोळ केली धारेवर, आणि या धारेवर एक चाबूक पडला आंघोळ करत असताना, आणि त्या चाबुकामध्ये काहीतरी ठेवलेलं होतं आणि तो विचारायचा की याच्यात काय आहे, हे काय पडलेलं आहे। तर कोणालाच काही सांगता आलं नाही आणि त्यानं सांगितलं की याच्यात काय आहे ते मी सांगतो, कारण हा चाबूक मीच सोडलेला आहे। आणि मग त्यानं सगळ्याला विचारलं, तुम्ही सांगा काय, तुम्ही प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर आले आणि तो म्हणे मी याच्यात सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या आहे। आणि त्या सोन्याच्या मोहरा पाहिल्या आणि त्यानं जेवढ्या सांगितल्या होत्या तेवढ्याच त्या सोन्याच्या मोहरा निघल्या। मग त्याच्यामुळं खात्री पटली की नाही हे काशीचंच पाणी असू शकतंय, हा माणूस काय काशीचंच पाणी असेल, हा थोडीच काय खोटं सांगणार आहे। आणि तेव्हापासून सुरू हे झाले की हे काशीचीच गंगा आहे म्हणून। मग हिचं नाव गंगा भोगावती ठेवलेलं आहे। शिवाजी महाराजाच्या काळात शिवाजी महाराजाचा अभिषेक आहे, अभिषेकासाठी पण हेच पाणी नेलं होतं असं म्हणतात, आख्यायिका आहे। मॅडम, मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला, पण आवडलं तर बघा। मॅडम, आता इथं कसं आहे, कोणी येऊ नये म्हणून राखणदार पण आहेत आणि ते सर्व लक्ष ठेवून येतं कोण काय करतो कोण काय नाही। पहिले काय होतं, इथं आंघोळी करायला बाया यायच्या, आता कोणी आंघोळी नाही करत, काहीच नाही। तिथं सगळे कपडे वाळवायचे, आंघोळी करायच्या, दहादीचा कार्यक्रम करायचा, जेवण करायचे, महादेवाची पूजा करायची। आता हे सगळं बंद झालेलं आहे। आता हे फक्त काही पाहायला आलेली मंडळी आहे, बस एवढंच। आणि मला जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं मी। आता पहिल्याच वेळेस आलेली आणि माझ्या मनात वाटले की मी मॅडमला आमच्या इथलची धार हे दाखवावं आणि त्यांनी पण यावं इथं पाहण्यासाठी। माहिती देत आहे मी थोडीफार आमची, जशी येईल तशी। हे जे माझ्या मागं दिसतंय का, ते लोणार सरोवर आहे अनघा मॅडम।
आम्ही इथं 1 किलोमीटर राहतोय लोणार सरोवरापासून. आज खूप धुकं आहे, त्याच्यामुळं काही एवढं व्यवस्थित पाणी बिनी दिसून नाही राहिलं. तर तलावाचा आकार दिसतो आणि पलीकडं तलावाचा काठ दिसतोय. पाणी दिसतंय की नाही काय माहिती ते तुम्हाला. आम्हाला पण नाही पाणी दिसून राहिलं. हे काय माणसं खाली उतरून राहिलेत मुलं. एवढी गर्दी नाही तर असं नेहमी एवढी गर्दी राहायची इथं. खूप सारी गर्दी राहायची. बाया आंघोळीला यायच्या. आज सोमवार असला तर एवढी गर्दी राहायची सोमवारामुळं. सोमवारी पूजा करणारे, आंघोळी करणारे आणि ते दशक्रियावाले भरपूर लोक यायचे. आता सगळेच बंद झालेलं आहे इकडचे कार्यक्रम. इथं दहादीचे कार्यक्रम होत नाही आता. फक्त इथे वर ये ना, आता ही स्मशानभूमी आहे वरती. स्मशानभूमी वरती टेकड्यावर स्मशानभूमी दिसते की नाही काय माहिती. मंदिराच्या पाठीमागे पहिले जुन्या काळात इथंच सगळे कार्यक्रम व्हायचे. आमच्या देखत पण सगळे कार्यक्रम अजूनही पण होते. पण आता या लॉकडाऊन पासून सगळंच बंद केलेलं आहे इथं धारेवरचे कार्यक्रम.